कसोटी क्रिकेटमध्ये आजकाल एक नाव सतत चर्चेत आहे आणि ते नाव म्हणजे जो रूट, मॉडर्न डे मास्टर. खरंच आजकाल बॅट हातात घेतली की हा भाऊ काहीतरी इतिहासच घडवतो. सध्या टेस्ट क्रिकेटमध्ये जो रूटची बॅट ट्रेंड करते आणि त्यामागचं कारण फक्त रन्स नाही आहेत तर ते रेकॉर्ड्स आहेत. आता रूटचं नवीन पराक्रम ऐकून क्रिकेटप्रेमींना आनंद नक्कीच होईल, पण कुठेतरी जरा वाईटही वाटेल, कारण हा मॉडर्न मास्टर ऑल टाईम मास्टर ब्लास्टरचा टेस्ट रेकॉर्ड तोडतोय. हो, सचिनचा टेस्ट रेकॉर्ड तुटतोय आणि तोही मोठ्या फरकाने. सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या ॲशेस टेस्ट सिरीजच्या 5व्या मॅचमध्ये रूटने जशी बॅटिंग केली ती फक्त एक इनिंग नव्हती, ते एक स्टेटमेंट होतं. ऑस्ट्रेलियासारख्या टफ कंडिशन्समध्ये अंडर प्रेशर त्याने 160 रन्स केले. हे रन्स फक्त आकड्यांपुरते मर्यादित नाही आहेत, तर ते रूटच्या सातत्याचं, क्लास आणि टेस्ट क्रिकेटवरच्या डॉमिनन्सचं प्रतीक आहे. पण ही इनिंग जरा जास्तच खास होती, कारण टेस्ट क्रिकेटमध्ये 150पेक्षा जास्त रन्स करण्याची ही रूटची 17वी वेळ होती. या एका इनिंगनंतर त्याने एक मोठा टप्पा ओलांडलाय. महिला जयवर्धनेला मागं टाकलंय. जयवर्धने, जो टेस्ट क्रिकेटचा एक लेजंड मानला जातो, त्यालाच मागं टाकणं म्हणजे तुम्ही विचार करा की रूट कोणत्या लेवलवर खेळतोय सध्या. पण इथेच गोष्ट थांबत नाही. खरा गेम तर आता सुरू होतोय, कारण या लिस्टमध्ये एकच नाव अजूनही सर्वात वर आहे आणि ते म्हणजे अर्थात सचिन तेंडुलकर. टेस्ट क्रिकेटमध्ये 150 किंवा त्यापेक्षा जास्त रन्स 20 वेळा करणारा एकमेव बॅट्समन. 200 टेस्ट मॅचेस, 15,921 रन्स. हा आकडा अजूनही क्रिकेटच्या इतिहासात एका अविचल पर्वतासारखा उभा आहे, पण हे पर्वत आता लवकरच विचलित होण्याच्या मार्गावर आहे. जो रूटने आतापर्यंत 163 टेस्ट मॅचेसमध्ये 13,928 रन्स केले आहेत. म्हणजे सचिन आणि रूटमधला फरक आता 2,000 रन्सपेक्षाही कमी राहिला आहे आणि हा फरक दिवसेंदिवस अजूनच कमी कमी होत चालला आहे. हे आकडे पाहिल्यावर एक गोष्ट नक्कीच आहे की आपण इतिहास बदलताना बघतोय. वी आर ट्रूली विटनेसिंग द हिस्ट्री. पण सचिन तेंडुलकर हा फक्त सर्वात जास्त रन्स करणारा बॅट्समन नाही आहे, तो एक युग आहे. त्याचा करिअर म्हणजे संयम, सातत्य आणि दबावाखाली शांत राहण्याचा एक वस्तुपाठ आहे. दुसरीकडे जो रूट हा मॉडर्न टेस्ट क्रिकेटचा चेहरा आहे. फिटनेस, टेक्निक आणि सतत रन्स करण्याची भूक, या गोष्टींमुळेच आज रूट या लेवलवर पोहोचला आहे. आता प्रश्न असा आहे की जो रूट सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडू शकतो का? तर याचं उत्तर त्याच्या फॉर्मवर डिपेंड आहे. जर रूटचा सध्याचा फॉर्म असाच टिकून राहिला तर सचिनचा सर्वात जास्त रन्स करणारा बॅट्समन हा वर्ल्ड रेकॉर्ड तुटू शकतो. पण मित्रांनो, टेस्ट क्रिकेट फार निर्दयी आहे. येथे फॉर्म, फिटनेस आणि वेळ या तिन्ही गोष्टी एकत्र जुळल्या पाहिजे. विराट कोहलीसोबत काय झालं हे आपण पाहिलंच, त्यामुळे अचिवेबल जरी असलं तरी रूटसाठी हे अवघड असेल. एकीकडे आहे क्रिकेटचा देव, ज्याने संपूर्ण पिढीला क्रिकेटवर प्रेम करायला शिकवलं, आणि दुसरीकडे आहे एक शांत, स्थिर पण न थांबता खेळणारा दमदार बॅट्समन. ही तुलना कदाचित फक्त 2 प्लेयर्समधली नसून 2 वेगवेगळ्या युगांमधली आहे आणि आपण फक्त साक्षीदार आहोत. इतिहास घडतोय की टिकतोय हे पाहण्यासाठी. पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही तुलना फक्त टेस्ट क्रिकेटची आहे. सचिनची महानता ही सगळ्या फॉर्मॅटमध्ये आहे. क्रिकेटचं असं कोणतं स्वरूप, असं कोणतंच डिपार्टमेंट नसेल ज्यात सचिनने स्वतःला प्रूव्ह केलं नसेल. टेस्ट क्रिकेटमध्ये भले रेकॉर्ड तुटतोय, पण ओव्हरऑल अजूनही सचिनच पुढे आहे. कारण रूट भले टेस्ट क्रिकेटमध्ये पुढे गेला असेल, पण त्याची T20 आणि ODI कारकीर्द बिलो ॲव्हरेज आहे. वन डेमध्ये जवळपास विराट कोहली जाईल, पण मुद्दा तोच आहे की एका प्लेअरचं रेकॉर्ड तोडण्यासाठी नव्या पिढीच्या 2 महान प्लेयर्सला एकत्र यावं लागतंय. सचिन किती महान होता यावरून सिद्ध होतं. बाकी सचिनचा हा रेकॉर्ड रूटने तोडावा अशी तुमची इच्छा आहे का? काय वाटतं तुम्हाला या विषयावर? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.